नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे ब्लाऊजच्या गळ्याला पाइपिंग कशी करायची, अगदी परफेक्ट पाइपिंग कशी करायची। मैत्रिणींनो, कपड्याच्या अशा क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या पहिले आणि त्या सगळ्या जॉईन करून घ्यायच्या व्यवस्थित। अशा प्रकारे जॉईन केल्यानंतर त्या अशा एका सरळ रेषेत आल्या पाहिजे। तर चला तर बघू आपण पाइपिंग कशी करायची ते। पहिले थोडीशी पट्टीची फोल्ड करायची अशी आणि पाव इंचाचं मार्जिन ठेवून, हे बघा पाव इंचाचं मार्जिन ठेवून पट्टी पूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला जोडून घ्यायची व्यवस्थित। सगळीकडे मार्जिन हे सारखेच आले पाहिजे। मैत्रिणींनो, शोल्डर जवळ आल्यावर शोल्डरचा जॉईंट हा पाठीमागे घ्यायचा आणि पाइपिंगची पट्टी जरा खेचून लावायची, कारण नंतर ते उलटी पडत नाही आणि पाइपिंग व्यवस्थित बसते। ब्लाऊजची पाइपिंग व्यवस्थित असेल तरच ब्लाऊज छान दिसतं, नाहीतर काही लेडीजची पाइपिंग एकदम उलटी पडून जाते आणि ते दिसायला पण चांगलं दिसत नाही। नंतर त्या पाइपिंगला हातशिलाई वगैरे करावी लागते। त्यापेक्षा कपड्यावर व्यवस्थित क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आणि मगच पाइपिंग करायला घ्यायची। पुन्हा इथं आल्यावर शोल्डरचा जॉईंट पाठीमागे करायचा पाठीच्या भागाला आणि क्रॉस पट्टी ओढून धरायची आणि मग लावायची। तर अशा प्रकारे पूर्ण पाव इंच मार्जिन ठेवून ही पट्टी ब्लाऊजला जोडलेली आहे। आता हे एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आणि इथे पुन्हा एक फोल्ड, आधी सुरुवातीला आपण एक फोल्ड केली आणि आता आपण एक फोल्ड करतोय अशा प्रकारे। ठीक आहे, आता पुन्हा ही पट्टी अशी घेऊन ही पाठीमागे दुमडायची अशी आणि याच्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची। पूर्ण गळ्याला अशी दाबटीप टाकून घ्यायची। व्यवस्थित अशी ही पट्टी पाठीमागे टाकून त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची, जेणेकरून आतील मार्जिन कपडा बाहेर दिसणार नाही। पाइपिंगची पण दोरीची पण पाइपिंग लावता येते, पण ते जरा हार्ड जातं आणि बाजारातून आणून लावायला ते आपल्याला परवडत नाही। त्यापेक्षा कपड्याचीच पाइपिंग बनवायची। बहुतेक टेलर हे कपड्याचीच पाइपिंग बनवतात। एखाद्या कस्टमरला हवी असेल तरच रेडीमेड पाइपिंग लावली जाते अशा प्रकारे। आता हे टोकं कापून घ्यायचे आणि इकडचं पण हे टोक कापून घ्यायचं। हे जरा एक्स्ट्रा झालेले आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे पाइपिंग करायला सुरुवात करायची। बघा, असा छोटासा गोट ओळून घ्यायचा, बरोबर सुई त्या खाच्यातच आली पाहिजे।
एकदम व्यवस्थित अशी पायपिंग येते आपली, कुठेही कमी जास्त होत नाही. हे बघा पुढच्या साईडनी पायपिंग बघा किती छान आली. अशा प्रकारे ही पायपिंग सगळी व्यवस्थित कंप्लीट करायची आणि इथे लॉक करायची, म्हणजे जेणेकरून धागा बाहेर निघणार नाही. तर बघा मी तुम्हाला दाखवते पायपिंग कशी आली आहे. हे बघा किती छान पायपिंग आलेली, पूर्ण एकसारखी आलेली आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.